येथे प्रभू श्री रामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने उत्कृष्ट आयोजन. अखंड हिंदुस्थानात नव्हे तर संपूर्ण जगातील हिंदूंच्या हृदयातील श्रद्धास्थान भगवान श्री प्रभू रामांची जन्मभूमी अयोध्या येथील नवीन बांधलेल्या मंदिरात 22 जानेवारी या शुभमुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या भक्तिभावाने थाटामाटात आणि भव्य दिव्य स्वरूपात झाला. खरं तर प्रत्येक हिंदूला ही अभिमानाची गोष्ट आहे. जगातील प्रत्येक स्तरातील लोकांनी याबाबत कौतुक केले आहे. भारतातील तर प्रत्येक शहर प्रत्येक गावाने मोठ्या श्रद्धा भावनेने व आनंदाने अतिउत्साहाने हा सर्वात मोठा सण समजून उत्सव साजरा केला. पनवेल तालुक्यातील केळवणे हे सर्वात मोठे गाव असूनही सर्व गावातील ग्रामस्थांनी कोणताही वादविवाद न करता अगदी एकजूट होऊन मोठ्या भक्तिभावाने आणि जल्लोषात हा सोहळा संपन्न केला. सोहळ्याच्या एक दिवस अगोदरच रविवारी संध्याकाळी मुक्त संप्रदाय आध्यात्मिक पौर्णिमा मंडळ यांच्यातर्फे हरिपाठ झाले व रात्री हनुमान प्रासादिक मंडळ देवळाली यांच्यातर्फे सुमधुर भजन झाले. सोमवारी दुसऱ्या दिवशी सकाळी सार्वजनिक काकडा झाला. त्यानंतर श्री काशीनाथ चांगा पाटील यांच्या हस्ते प्रभू श्री रामांच्या मूर्तीचे अभिषेक झाले. त्यानंतर श्री रामरक्षा स्तोत्राची 21 आवर्तने झाली व नंतर हरिभक्तपरायण श्री प्रकाश महाराज ठाकूर यांचे सुमधुर वाणीचे कीर्तन झाले. दुपारनंतर सर्व सांप्रदायिक भजन मंडळ व ग्रामस्थ यांनी संपूर्ण गावात प्रभू श्री रामांची शोभायात्रा काढली. संध्याकाळी बहिरीदेव आध्यात्मिक सेवाभावी हरिपाठ मंडळ आणि श्री संत ज्ञानेश्वर मंडळ यांनी हरिपाठ ठेवला. तसेच रात्री समस्त भजनी मंडळ केळवणे यांनी भजन सादर केले. गावातील प्रत्येक लहान थोर व्यक्तीने हा मोठा सण समजून साजरा केला. 2 दिवस अगोदर प्रत्येक रस्ता घर स्वच्छ करून घरासमोर रांगोळ्या काढल्या. संध्याकाळी दीप प्रज्वलित केले आणि त्यामुळे संपूर्ण गाव श्रद्धा भक्ती आणि उत्साहाच्या सुगंधाने दरवळून गेले. महामुंबईसह अजय शिवकर, केळवणे. इकडे बघा, इकडे